एका गावात एक दाम्पत्य राहत होते. त्यांना एक मुलगी झाली. मुलगी जन्माला येताच त्या मुलीच्या आईचे निधन झाले. नातेवाईकांनी मुलीच्या जन्मापासून टोमणे मारायला सुरुवात केली की जन्माला येताच त्या मुलीने आपल्या आईला खाल्ले. मुलीच्या वडिलांना नातेवाईकांनी पुन्हा लग्न करण्यासाठी खूप समजावले, पण वडिलांनी कोणाचेही न ऐकता मुलीचा स्वतः सांभाळ करून तिला खूप मोठे करायचे ठरवले. हळूहळू मुलगी मोठी झाली. त्यानंतर शाळेत जाऊ लागली. मुलगी खूप हुशार होती. ती प्रत्येक वर्षी वर्गात पहिली यायची. वडिलांनाही खूप आनंद होत असे. गावातील लोकांनी मुलीच्या वडिलांचे अभिनंदन केले. आई नसतानाही मुलीला तुम्ही चांगल्या प्रकारे सांभाळता. मुलगी आणि वडील शेतात काम करून चांगले पीक घेऊ लागले. हे सर्व पाहून नातेवाईक चिडले. जे त्यांना नीच म्हणायचे ते सगळे चिडायला लागले व त्यांच्यावर जळायला लागले. चांगला अभ्यास करून मुलगी पोलिसात SP झाली. एके दिवशी एका मंत्र्यांनी तिचा सन्मान करायचे असे ठरवले आणि कार्यक्रमाची व्यवस्था करण्याचे आदेश दिले. कार्यक्रम त्यांच्याच गावात होता. मंत्र्यांनी कार्यक्रमातील लोकांना समजावून सांगितले की मुलगा आणि मुलगी यात फरक नसावा. मुलगा जे करू शकतो ती मुलगीही करू शकते. भाषणानंतर मात्र मंत्र्यांनी मुलीला स्टेजवर बोलावून घेतले. मुलीने स्टेजवर येऊन हातात माईक पकडला आणि म्हणाली, आज मी जे काय आहे ते माझ्या वडिलांमुळेच, ज्यांनी लोकांचे टोमणे सहन करूनही मला इथपर्यंत आणले. माझ्या संगोपनासाठी रात्रंदिवस एक केला. मी माझ्या आईला कधी पाहिले नाही आणि माझ्या वडिलांना कधी विचारले नाही की माझी आई कशी आहे, कारण मी विचारले असते तर माझ्या वडिलांना वाईट वाटले असते की माझ्या संगोपनात काही कमतरता राहिली असेल. माझ्यासाठी माझ्या वडिलांपेक्षा मोठे काहीही नाही. वडील लोकांसमोर बसून अश्रू ढाळत होते. मुलीचेही डोळे भरून आले. मुलीने मात्र मंत्र्यांना विनंती करून वडिलांना स्टेजवर बोलावून घेतले. मंत्र्यांनी मुलीच्या गळ्यात सुवर्ण पदक घातलं. ते सुवर्ण पदक मुलीने आपल्या वडिलांच्या गळ्यात घातले. मुलगी म्हणाली, सुवर्ण पदकाचे खरे मालक माझे वडील आहेत. सगळीकडे टाळ्यांचा कडकडाट झाला. मुलीचे वडील म्हणतात, मुलींना 4 भिंतीच्या आत ठेवू नका. त्यांना चांगले शिकून स्वतःच्या पायावर उभे राहू द्या. मी या कथेतून तुम्हाला एवढेच सांगेल की मुलगी आज कोणत्याही क्षेत्रात मुलांपेक्षा कमी नाही. मुलगी वाचवा, मुलगी शिकवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.